सर्वप्रथम लक्षात घ्या की आज जे ग्रामीण भागामध्ये जे चालू आहे ते राजकारण काय आहे. फक्त इलेक्शन जवळ आल्यानंतर जे नवतरुण पोर आहेत, जे यंग पोर आहेत, त्या पोरांना दारूच्या आहारी घालणं, त्यांना वेगवेगळ्या नशेच्या आहारी घालणं आणि इलेक्शन झाल्याच्या नंतर त्यांच्यावर जे 5 वर्ष परिस्थिती राहते ते कुणालाही त्याचं देणं घेणं नाही. उद्या त्यांची अडचण आली, शाळेची अडचण असतात, त्याच्यानंतर दवाखान्याच्या अडचण असतात, गाडी पकडलं, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचण असतात. मग ह्या लोकांना ज्यावेळेस लोकप्रतिनिधींना कॉल करतात हे फोन उचलत नाहीत. मग इलेक्शन जवळ आलं का सोयरे धायरे म्हणून जात मागून मतदान मागतात. पण ज्यावेळेस इलेक्शन होतात हे त्यांना हे करत नाहीत. आता तुमचा मुद्दा जो आहे की बेरोजगारीसाठी काय, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कंपनीज आणता येतात का? 100% आणता येतात. सकारात्मक भाव असायला पाहिजे. लोकप्रतिनिधी काय करतात तो आजकाल पत्रकार साहेब की जे आले ते माझ्या घरात घवाड पाहिजे, सर्वसामान्यांचा विकास करावा हा त्यांचा उद्देश राहत नाही. माझ्या सोयऱ्याच्या, माझ्या जवळचा आणि मीच किती गुत्तेदारी करू हा त्यांचा पुढचा उद्देश आहे. तर वेगवेगळ्या प्रकारे जसं आपल्या लातूर जिल्ह्याची ओळख काय आहे तर सहकार्य लातूर जिल्ह्याची ओळख होती, त्याच पद्धतीने तुगरीमध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे सहकारच्या माध्यमाने आपल्याला काही वेगवेगळ्या प्रकारचे इंडस्ट्रीज डेव्हलप करता येतील का, शेतकऱ्यांना रोजगार जोडधंदा देता येईल का. जसं मागच्या वेळेस म्हणलं बघा मी माझ्यामध्ये की जवळपास माझ्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या नाबार्डच्या योजनेअंतर्गत, या पॉल्ट्री फार्मच्या योजनेअंतर्गत वेगवेगळ्या प्रकारे आपला 50,000 म्हशी, 20 लाख कोंबडी अशी वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांना जोडधंदा मी त्या ठिकाणी माझ्या मतदारसंघात घेऊन जाणार आहे. एक विजन, माझा स्पष्ट विजन आहे की आज आपण पाहतो की आपल्या त्या मी प्रचारात जात असताना अनेक गावात मला असा वेळ पत्रकार असतात की अर्ध्याच्या वरील लोक तर पुण्याला कामाला आहेत. मी म्हणत नाही की मी एका झटकीमध्ये परिवर्तन करणं हे शक्य कुणालाही होत नाही, तुम्हालाही माहित आहे, मला माहित आहे. पण एक कुठंतरी प्रयत्न आहे की आपण म्हणतो ना असं झालं तर असं होऊ शकतं. कदाचित लोकांनी जर मला संधी दिली तर कदाचित म्हणतो मी त्या ठिकाणी की जे आपण म्हणतो की लोंढा बाहेर गेला तर प्रामाणिकपणे कुणाला वाटतं माझं लेकरू घर सोडून त्या ठिकाणी बाहेर राहावं. तर कुठंतरी एक मनामध्ये आस आहे, कुठंतरी एक जिद्द आहे की आपल्या मतदारसंघात परिवर्तन करून दाखवावं आणि महाराष्ट्रामधला सर्वात आदर्श मतदारसंघ हा तुगरी करून दाखवावं. असं घर राहणार नाही, असं दार राहणार नाही की त्या ठिकाणी विकासाच्या योजना जाणार नाहीत. प्रत्येक घरापर्यंत विकासाच्या योजना जातील. आणि विशेष करून पत्रकार साहेब लक्षात ठेवा की मी फिरत असताना प्रचारांतर्गत मला आढळलं 60 वर्षाच्या पुढच्या महिलांचा त्या ठिकाणी प्रॉब्लेम आहे. जे काही सरकारच्या योजना येतात, नंतर त्या ठिकाणी महिलांच्या जे काही सशक्तीकरणाच्या जे काही योजना असतात, शिलाई मशीन असेल, वेगवेगळ्या प्रकारचे महिलांना मिळत नाही. तर त्याच ठिकाणी प्रत्येक गावात मी माझी 10 कार्यकर्त्यांची टीम करणार आहे आणि ते 10 कार्यकर्ते प्रत्येक घरामध्ये जाणार आणि त्या महिलांना सांगणार काही अडचणी असतील, हे असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारी लाभ त्या महिलांना मिळवून देणं. सर्वात माझा मेन फोकस जो राहील पत्रकार साहेब, महिलांचं सशक्तीकरण करणं हा माझ्या पहिल्या डोक्यात एजेंडा आहे. आणि प्रत्येक गावामध्ये मी नशामुक्ती केंद्र चालवणार आहे, हे बाब तुम्ही लक्षात ठेवा. आजकाल बघतो मी गावात फिरत असताना वर्ष 30, 32, 35 व्हायला लागल्या तर लेकरांची लग्न व्हायला लागल्यात पोरांची. नशाच्या आहारी जे गेलेले लेकर आहेत हे कुठेतरी आपण बदल घडू शकतो का? क्रांती तर आपणच घडून आणली पाहिजे ना. 4 मत आपल्याला कमी पडतील म्हणून हा मुद्दा उचलायचा नाही तर अजिबात नाही. तर सर्वसामान्य महिलांना तिचा भाऊ आहे, तिचा बाप आहे, तिचा लेक आहे, जर त्याला मी जर त्या आहारी घातलं तर त्या माय माऊलीला जे एकनाथ शिंदे साहेबांनी आधार दिलेला आहे लाडक्या बहिणीच्या माध्यमाने, मग मी त्यांचा कसा सच्चा कार्यकर्ता त्या ठिकाणी सर्वसामान्यात होऊ शकतो. तर ह्या ठिकाणी जे काही आदरणीय भालेराव साहेब आम्हाला सांगतात की लोकांमध्ये कॅम्पेनिंग करत असताना कोणत्या वेळेने जायला पाहिजे. आणि विशेष म्हणजे आपल्याला शेतकऱ्यासाठी जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या योजना जिल्हा परिषद अंतर्गत येतात, पंचायत समिती अंतर्गत येतात, हे प्रत्येकांच्या दारापर्यंत, फक्त माझ्या घरापर्यंत नाही, प्रत्येकांच्या दारापर्यंत जाणं गरजेचं आहे. हेच विजन ठेवून आपण मतदारसंघात पवार साहेब गेलं पाहिजे त्या ठिकाणी आपण.